धन्यवाद भावी जीवन का. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र फटका मात्र फसला आहे. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाचा. तयार. चांगला फटका. चेंडू साईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. पहिला विकेट डाऊन. फलंदाज बाद. पहिला विकेट डाऊन झालेले आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाची. फलंदाज आपण पाहिलं तर दीपेश हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतो. खेळायचा होता मिड ऑफच्या डोक्याच्या वरून, परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नाहीये. फटक्यामध्ये टायमिंग थोडीशी खराब साधली गेली आणि त्याचंच कारण जर पाहिलं तर तो झेल देऊन मात्र तंबूत परततो. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर मंगेश चिरनाडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे, एंटर झालेला आहे. मंगेश चिरनाडे अँड अनिकेत भोमटे हे दोन बॅटर आपण आज पाहतोय. मंगेश चिरमाडे हा बॅटर नव्याने सेंटर झालेला आहे. स्ट्रायकेंडला असेल. नास्टेकला फलंदाज अनिकेत भोमटे याला पण पाहणार आहोत. गोलंदाजी करण्याकरता सूरज हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती षटकातील तिसरा चेंडू असेल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त एक. धावफलकावर लागली गेलेली आहे. आता मात्र षटकातील तिसरा बॉल असेल. फलंदाज मंगेश चिरमाडे साडी स्ट्रायकेंडला असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडू बॅटची एज लागून जाईल. फ्लाइंग स्लेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. एका धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज मंगेश आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचत होती म्हणजे 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 फक्त आणि फक्त 2 धावा. आता मात्र सावध आणि संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या माध्यमातून. सूरज तयार. षटकातील चौथा चेंडू असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर डेफिनेटली कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाचे खेळाडू. आता मात्र या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज सूरज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडूला ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जाईल वाईडिश लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला बॅटर आपण पाहतोय ते म्हणजे अनिकेत याने. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती. चेंडूला सफल क्रॉस मध्ये येऊन चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडूला पाठवतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज सूरज तयार. अनिकेत साडी. आता मात्र चांगला फटका, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. लॉंग ऑफला. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच और छोडोगे कॅच तो डेफिनेटली हार जाओगे मॅच. हा क्रिकेटचं हे कानमंत्र आहे, रहस्य आहे आणि ते अवगत असणं गरजेचं आहे. परंतु लॉंग ऑफला सहज आणि सोपा झेल मात्र ड्रॉप झालेला आहे तिकडच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि एक जीवनदान मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 10. 1 गडी बाद 10 धावा. षटक संपलेलं आहे पहिलं. गोलंदाज सूरज याने षटकाची हाताळणी केली. पहिल्या षटकाची हाताळणी केली त्यामध्ये त्याने 10 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. आता मात्र
जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाकडून वैयक्तिक षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता पायीचा कोणता गोलंदाज मंगेश जाबर हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. युनिव्हर्सल कॉलेज एंड सुरुवात करेल या षटकाची. समोरील बॅटर आपण पाहतोय मंगेश असेल. मंगेश चिरमाडे खेळतो वैयक्तिक 1 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पहिलाच बॉल. आता मात्र जर पाहिला चेंडू बॅटची एज लागून जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केलाय जो होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु जर पाहिलं तर स्लोअर वनचा मारा होता. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची टॉपेज लागून सरळ निघून जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये या फटक्यावरती. एका धावाने संघाची धावसंख्या 11 वर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 11 रन्स. आता मात्र चांगला फटका, चेंडूला खोतून काढले. चेंडू झाला व्ही शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. तर अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय बॅटर अनिकेत याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अतिशय सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेला होता व्ही शेप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर 15 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज मंगेश जाबर. षटकातील तिसरा चेंडू असेल बॅटर अनिकेत साडी. अनिकेत आपण पाहतोय डेफिनेटली खेळतोय 13 या आकड्यावरती. षटकातील तिसरा बॉल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी खेळायचं होता ऑन साइड दिशेने. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही कनेक्शन नाही, कोणताही समन्वय होत नाहीये. चेंडू जाईल. आता मात्र निर्धाव कमबॅक करण्याचा प्रयत्न हा केला जातोय. गोलंदाज मंगेश जाबर याच्या माध्यमातून आणि तो यशस्वी होतोय या चेंडूवरती. षटकातील पुढे चेंडू असेल. आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लागोपाठ ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करतोय बॅटर अनिकेत असेल. स्ट्राईक एंडला त्याच्या माध्यमातून हा केला जातोय. ही खराब क्रिकेटची निशाणी आहे. सरळ बॅटने जर फटके खेळले तर चांगल्या प्रकारे धावा या मिळू शकतील, परंतु जास्तीत जास्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो आपण जर पाहिलं थोडासा कम नशिबी ठरला जातोय. गोलंदाज तयार. आता मात्र चांगला कनेक्शन. चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चांगला फटका अद्यावत केलेला आहे बॅटर अनिकेत याने. चेंडूला पाठवतो डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी या षटकाराने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 21 वर पोहोचले गेलेले आहे. 21 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट इन दॅट सेकंड ओव्हर. प्रोग्रेस. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज मंगेश जाबर. षटक क्रमांक दुसरा. षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र चांगला फटका ऑन द राईस. चेंडूला खेळून काढला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी पुन्हा एकदा हाय अँड हँडसम षटकार. तर या षटकाराने आपण जर पाहिले तर आता मात्र धावसंख्या फुगलेली आहे, बहरलेली आहे. धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. सत्तावीस धावा. धावसंख्या 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर आहे 54 धावांचा. पाहायचा आहे ते पूर्ण करेल किंवा गोलंदाजी त्याच्या विरोधात डॉमिनेट करतील. आता आपण येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहणार आहोत. गोलंदाज जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाकडून पाहायचा आहे कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी मार्क वर ट्रॅक वर सज्ज होईल. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाकडून पाहायचा आहे कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. नितीन भोईर हा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता हायवे एंड सुरुवात करेल.
संघाची धावसंख्या 27 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मध्ये. पाहायचंय कशा प्रकारे या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल. एकविरा स्पोर्ट्स वाकीपडा संघाचे बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला अनिकेत भोमटे, दुसऱ्या बाजूला मंगेश चिरमाडे असतील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. आता मात्र चांगला फटका, चेंडूला पंच केला, चेंडू जाईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत फलंदाज बाद. काय करते विजयच्या आतमध्ये, फलंदाज झालेला आहे बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. मंगेश चिरमाडे हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूत परततोय. यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाचे. मंगेश चिरमाडे हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूत परततोय. त्याच्या जागेवरती रुपेश मोरे हा न्यू बॅटर नव्याने सेंटर झालाय. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला अनिकेत भोमटे असेल. गोलंदाज नितीन भोईर. षटकातील पुढचा बॉल असेल अनिकेत साडी. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. विकेट किपर देवानंद चुकतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 22 आणि वाईटचा इशारा आलेला पंचांचा. 4+1 एकंदरीत 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 5 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर एकंदरीत लागल्या गेल्या ती म्हणजे 32 धावा. 32 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा. या 2 संघाच्या दरम्यान एक चांगला टफ फाईट मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल यांनी आयोजित केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचा पहिला दिवस चालू आहे, दुपारचं सत्र चालू आहे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, रसिकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एव्हरीबडी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र गोलंदाज तयार नितीन भोईर. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. तर आणखीन एक विकेट या ठिकाणी डाऊन झालेला आहे. अनिकेत भोमटे हा फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज नितीन याचा. एसटीव्ही वरती डेफिनेटली जर पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज नितीन भोईर. तर फलंदाज बाद झाला तो म्हणजे अनिकेत भोमटे. त्याच्या जाग्यावरती रवी डबले हा न्यू बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. चांगली बॅटिंग केली अनिकेत भोमटे या बॅटरने. त्याचा जर विचार केला तर डेफिनेटली त्याच्या बॅट मधून एकंदरीत जर पाहिलं तर 25 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 25 धावा करून तो तंबूत परत. त्याचा जर विश्लेषण करायचं झालं तर डेफिनेटली 2 षटकार 1 चौकार 2 चौकार असतील त्याने पेश केलेले आहेत. बॅटर अनिकेत याने चांगली बॅटिंग केली, 25 धावा त्याने बनवल्या. त्याच्या जाग्यावर रवी डवले नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पुश केलाय. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये. स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे फलंदाज रवी याने. आता मात्र या एका धावने संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. गोलंदाज नितीन तयार. षटकातील चौथा चेंडू असेल. फलंदाज रुपेश साडी. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली विकेट किपर किंवा बॉलर पाहायचा आहे. यस, गोलंदाजाने स्वतःच्या चेंडूवरती चांगला झेल मात्र कंप्लीट केलाय. आणखीन एक फलंदाज बाद होईल तो म्हणजे रुपेश मोरे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. अग्रिगट्टाचे मालक आदरणीय सन्मान्य कल्पेश अग्रिगटाचे मालक कल्पेश धुमाळ यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा.
ज्यांनी या स्पर्धेकरता अतिशय लाख मोलाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे या स्पर्धेकरता. त्यानंतर एकनाथ दादा टबावले यांना विनंती असेल, आपण सुद्धा आपल्या मान्यवर कक्षात यायचं आहे. एकनाथ दादा टबाले यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज नितीन भोईर. षटकातील पुढील चेंडू असेल, यावेळेला चांगला फोर्स केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ ला, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू होतोय फरार, मिळतील धावा या 4, चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा, 37 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय मिलिंद मोरे असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज अनिकेत तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल, यावेळेला चांगला फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र या चौकाराने संघाची धावसंख्या 40 पार, 41 धावा, 41 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खराब गोलंदाजी हाताळली गोलंदाज नितीन भोईर या गोलंदाजाने. त्याचा जर विचार केला, डेफिनेटली 14 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मंगेश जाबर याने गोलंदाजी हाताळली, 17 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरज याने गोलंदाजी हाताळली, त्यामुळे त्याने चांगली गोलंदाजी केली. तर त्याने फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर एकंदरीत 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 41. आता मात्र या संघातील अतिशय सर्वात अनुभवी गोलंदाज पांडुरंग सावर हे गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेट सुरुवात करतील. षटकातील पहिला बॉल असेल, यावेळेला शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, चेंडू जाईल मात्र मैदानाच्या बाहेर, गोल, सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला बॅटर. आपण जर पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडूच्या हाताने केली रवी याने. त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन शॉर्ट आर्म पुल करता चेंडूला पाठवतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्येला आकार, धावसंख्या 47 धावा ऑन द बोर्ड. आता मात्र चांगला फटका, अतिशय सुंदर बॅटिंग आपण पाहतोय. काय करते मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मात्र स्टॉप केलेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं ऑन साइडला आपल्या संघाकरता. डेफिनेटली 2 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. 2 धावा मिळतील. धावसंख्या एकंदरीत 49 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पांडुरंग सावर. षटकातील पुढील चेंडू असेल, यावेळेला चांगला फटका, चेंडू जाईल का सीमा पार, तर यस, 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र षटकाराने चौकाराचा पाऊस पाडला जातोय बॅटरच्या माध्यमातून. पांडुरंग सावर यावेळेस काय करताय, पंच आमच्याकडे वळलेले आहेत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज पांडुरंग सावर आणि त्या चेंडूला आता मात्र पाहिलं तर पंचांनी दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 56 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्या आहेत. भरपूर धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने पांडुरंग सावर. यावेळेला चांगला फटका, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जाईल सरळ व्ही शेप बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर या वेळेस जर पाहिलं तर धावसंख्या 62 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पांडुरंग सावर
यांना आता मात्र मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. या वेळेला शॉर्ट आर्म पुल, चेंडू जाईल का? यस, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा प्रहार, मिळतील धावा या 6 षटकार. आणि षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे रवी डवले. या वेळेला आता मात्र आणखीन एक पायचा आहे चेंडू, यस निघून जातोय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या धावफलकावर 74 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. पांडुरंग याने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. रवी डबले तर नक्कीच एका षटकामध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे बॅटर रवी डबले याने. अतिशय चांगली कामगिरी राहिलेली आहे त्याच्या माध्यमातून. नक्कीच जर पाहिलं तर यस डेफिनेटली तर नक्कीच 5 षटकार मारण्याचा विक्रम झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. रवी डबले बॅटर होता एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाचा. त्यांनी मात्र ही कामगिरी केलेली आहे आपल्या संघाकरता. संघाची धावसंख्या धावफलकावर एकंदरीत जर पाहिलं तर उच्चांक गाठलेले आहे. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 75 धावांचं एक भलं मोठं आव्हान टार्गेट लक्ष समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये अनिकेत भोमटे याने 25 धावा बनवल्या. त्यानंतर आपण पाहतोय डेफिनेटली रवी डबले या बॅटरने एकंदरीत 33 धावा बनवल्या आपल्या संघाकरता. चांगली बॅटिंग राहिलेली आहे पहिल्या इनिंग मध्ये एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाची. आणि पाहिजे आता पात्र या 75 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील किंवा गोलंदाजी करणारा संघ त्याच्या विरोधात कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपण येणाऱ्या या 4 षटकामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत घेऊया डीजे ब्रेक. जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकू त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. कम ऑन डीजे. कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. बॅट्समॅन पाठवून द्या विनंती असेल. पंकज दादा धोलडे साहेबांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण असं वा पंकज दादा धोलडे साहेबांचं. बॅट्समॅन पाठवा. जय बजरंग पालनापाडा सांगायला विनंती असेल. प्लीज घाई करायची आहे. भरपूर उशीर झालेला आहे. उशिराने स्पर्धा सुरू झालेला आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला दिवस असल्या कारणाने भरपूर उशीर झालेला आहे. तर प्लीज घाई करायची आहे अशी विनंती असेल. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाकडून देवानंद खरपुडे, त्यानंतर जगदीश खरपुडे हे 2 बॅटर आपण पाहतोय. त्यानंतर रुपेश मोरे हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाकडून. जगदीश अँड देवानंद ही जोडी 75 धावांचं टार्गेट चेस करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला स्ट्राईक एंडला असेल बॅटर देवानंद खरपुडे, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत जगदीश याला. रुपेश मोरे हा गोलंदाज पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पाईस आहे या कशा प्रकारे धावा डिफेंड केल्या जातील गोलंदाज रुपेश मार्फत हे आता आपण येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये पाहणार आहोत.
गोलंदाज रुपेश मोरे एकविरा स्पोर्ट्स वाकीपडा संघाकडून हायवे एंड सुरुवात करेल या षटकाची. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे देवानंद खरपुडे आला. देवानंद असेल स्ट्राईक एंडला. पायचं काय घडते काय बिघडणार आहे. 75 धावांचं टार्गेट असेल. पॉवर प्लेला सुरुवात. पंचांचा इशारा आलेला आहे वैभव सरांचा. दुसरा डावाला सुरुवात. गोलंदाज रुपेश मोरे राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या पहिल्या षटकाची. डावकर हाताचा बॅटर आहे देवानंद खरपुडे. स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आपण जर पाहिलं तर डेफिनेटली रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता बॅटर देवानंद खरपुडे. आणि आता मात्र चेंडू जाईल मात्र निर्धाव. भरपूर बॅटर हे आपण जर पाहिलं तर आता मात्र रिव्हर्स स्विचचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण जर पाहिलं तर या वेळेला डेफिनेटली तोच प्रयत्न केला होता बॅटर देवानंद याने परंतु थोडासा यशस्वी अपयशी राहतोय. चेंडू जाईल मात्र निर्धाव. गोलंदाज रुपेश तयार. षटकातील दुसरा चेंडू असेल फलंदाज देवासाडे. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडूला ड्राईव्ह होता. चेंडू जाईल लॉंग ऑनला. सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे देवानंद खरपुडे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे. देवानंद खरपुडे हा फलंदाज शून्यावर बाद होऊन तंबूत परत खेळायचा होता. मोठा फटका परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नाहीये. एक मजबूत देश एसटीचा बॅटर आहे देवानंद खरपुडे परंतु तो यावेळेस सपशेल अपयशी ठरतोय. 75 धावांचा पाठलाग करत असताना डेफिनेटली मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ निघून गेला होता मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगला झेल मात्र कंप्लीट झालेला आहे. त्या ठिकाणी पहिल्या विकेट डाऊन झालेली आहे पालनापडे या संघाची. आता मात्र गोलंदाज रुपेश तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय मंगेश जाबर. स्ट्राईक एंडला असेल. दुसरा बॉल आता मात्र काय करते म्हणजे आतमध्ये कथेमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा आलेल्या पंचांचा. एक धाव मात्र अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने आता मात्र अकाउंट ओपन झालेलं आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा या संघाचा. रुपेश चांगली गोलंदाजी करतो. एक चांगला गोलंदाज आहे. टॅलेंटेड गोलंदाज आहे. पायचा येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल त्याच्या माध्यमातून. यावेळेस आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. बॅटची एज. फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे मंगेश साबर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्याचा होता परंतु स्लोअर वनचा मारा केला होता गोलंदाज रुपेश याने. त्या गतीला मात्र तो ओळखू शकला नाहीये आणि बॅटची एज लागून सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावतो चेंडू. लागोपाठ जर पाहिलं तर डेफिनेटली खराब सुरुवात पालनापडे संघाची पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये. रुपेश मोरे गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. त्यानंतर आता मात्र चंदर सावर न्यू बॅटर नव्यानेच इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला असेल. एकच धाव झालेल्या धावफलकावर. 2 विकेट डाऊन झालेले आहेत पालनापडे या संघाची. आता मात्र चंदर सावर अँड जगदीश खरपुडे कशा प्रकारे बॅटिंग करतील. पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल कारण आपण जर पाहिलं तर 75 धावांचं टार्गेट आहे. त्या टार्गेटला जर चेस करायचं असेल तर डेफिनेटली चांगले फटके मारावे लागतील. चांगले गॅप शोधून काढावे लागतील. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मोठे फटके हे खेळावेच लागतील दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज रुपेश मोरे तयार. षटकातील पुढे चेंडू असेल. या वेळेला आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. तर यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल मात्र निर्धाव. थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडाचा संघ. गोलंदाज रुपेश तयार. षटकातले पुढील चेंडू असेल. यावेळेला चांगला फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे का नाही तर चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार.
आता मात्र चांगला फटका या ठिकाणी अद्यावत केलेला आहे. चेंडू पुरवायचा आतमध्ये, नवीन चेंडू पुरवायचा आहे. पहिलं षटक चालू आहे, मार्गस्थ आहे. आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज रुपेश मोरे इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. त्याने 2 विकेट मात्र प्राप्त केलेल्या आहेत. आपल्या या संघाकरता डेफिनेटली एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये डेफिनेटली कौशल्य मात्र भरपूर आहे. त्याचं जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज रुपेश मोरे. आता मात्र बॅटर आपण पाहतोय चंदर सावर, षटकाराने अकाउंट मात्र त्याने ओपन केलेले आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज रुपेश मोरे तयार होतोय. आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती भरपूर धावांची गरज आहे. नक्कीच जर पाहिलं तर आता मात्र मोठे फटके मारावे लागतील, हवाई सफर करावं लागेल. जास्तीत जास्त प्रकारे जर पाहिलं तर षटकाराने चौकाने डील करावं लागेल. दोन्ही फलंदाजांना जगदीश अँड चंदर सावर हे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रुपेश मोरे, षटकातील शेवटचा बॉल असेल. बॅटर चंदर साडी. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये, फ्लोअर 1चा मारा, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 7 धावा लागल्या गेल्या आहेत. आता मात्र रवी डबले नवीन गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. रवी डबले हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आता आपण पाहतो निश्चित 3 षटकाचा खेळ मात्र शिल्लक आहे. पाहायचा आहे किती धावांची, भरपूर धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. गोलंदाज रवी डबले राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करेल. बॅटर समोर आपण पाहतोय जगदीश असेल स्ट्राईक एंडला. त्याला आता मात्र जबाबदारीने यावेळेस खेळ करावे लागेल, मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाज रवी हा गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय जगदीश याला. यावेळेस चांगला फटका चेंडूला वळवलाय. ऑन साइडला चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 8 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 8. स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे. चंदर याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय जगदीशच्या माध्यमातून. गोलंदाज रवी तयार. षटकातील दुसरा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस कपडावरचा प्रयत्न होता. चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. सुंदर झेल कंप्लीट केलाय. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे चंदर सावर. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र जर पाहिलं तर निश्चितच जर पाहिलं तर बॅकफूट वरती आलेला आहे, तो म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा हा संघ. 75 धावांची गरज असताना 4 षटकामध्ये भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत. खराब फॉर्म, खराब बॅटिंग आपण पाहतोय पालनापडा संघाची. यावेळेस जर पाहिलं तर दुसऱ्या इनिंग मध्ये होताना दिसते खराब क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र नवीन बॅटर नितीन भोईर हा फलंदाज नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज रवी तयार. यावेळेला काय करतोय म्हणजे आतमध्ये चेंडू जाईल निर्धाव. खेळायचा होता समोरच्या दिशेने, परंतु चेंडू पडला थोडंसं बाहेर उबलतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामधून विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद सांगता समाप्ती झालेली आहे. एकंदरीत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे गोलंदाज रवी याने. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. यावेळेस चेंडूला खोदून काढायचा. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होते गली क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 9 या आकड्यावरती पोहोचले गेले. धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर जगदीश खरपुडे आहे. गोलंदाज रवी डबले. षटकातील 5वा बॉल असेल.
जगदीश याला आता मात्र या सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावं लागतील, मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र पुढील चेंडू असेल, या वेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेला व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 1 धाव अवांतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र एका धावाने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 10. खराब क्रिकेट, खराब बॅटिंग आपण पाहतोय पालनावर संघाची दुसऱ्या इनिंग मध्ये आपण होताना दिसतोय. गोलंदाज रवी तयार. षटकातील 5वा चेंडू असेल. यावेळेस फलटॉस बॉल चेंडूला वळाला ऑन साइडला. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. सुंदर फेकी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. 12 वर पोहोचली जाईल. अजून सुद्धा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. गोलंदाज रवी तयार. फलंदाज जगदीश साडी. हा चेंडू असेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंग ऑफला. खराब क्षेत्ररक्षण झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. 1 धाव मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे दुसरं. आता मात्र 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे असं म्हणण्यास काही हरकत नाहीये. भरपूर कमी पडतोय पालनापडा हा संघ आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग मध्ये. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाची निश्चित जर पाहिलं तर दुसऱ्या इनिंग मध्ये भरपूर चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिलेली आहे. आता पाहायचं आहे तिसरा षटक. अनिकेत हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. अनिकेत भोमटे हा गोलंदाज ज्याने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. आता पाहायचं गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे आता आपण येणाऱ्या या षटकामध्ये पाहणार आहोत. गोलंदाज अनिकेत तयार. फलंदाज जगदीश साडी. षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस चेंडूला खोदून गाड्या. चेंडू जाईल लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव मात्र मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 14 वर पोहोचले गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय. निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने यावेळी जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा प्रयत्न हा केला जातोय या बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अनिकेत. षटकातील पुढील चेंडू असेल. या वेळेला काय करतोय खेळाचा होता ऑन साइडच्या दिशेने आडवण्या खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. चेंडू जाईल डॉट. खराब बॅटिंग. गोलंदाज अनिकेत तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव तो खर्च करतोय आपल्या संघाकरता. गोलंदाज तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. यावेळेला खराब क्वालिटी, खराब क्रिकेट. चेंडू जाईल निर्धाव. लागोपाठ 2 चेंडू तर पाहिलं तर बीट होतोय बॅटर आपण पाहतोय नितीन असेल स्ट्राईक एंडला. त्याच्या माध्यमातून पाहिलं तर खराब क्वालिटीचा क्रिकेट हा खेळला जातोय. कोणत्याही प्रकारे पायांची हालचाल, पायांची फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेवर खेळण्याचा प्रयत्न हा केला जातोय. गोलंदाज अनिकेत तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल मात्र निर्धाव. खराब बॅटिंग नितीन याच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. गोलंदाज अनिकेत भोमटे अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5वा बॉल. यावेळेला काय करतोय खेळाचा होता ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये परंतु चेंडू आणि बॅट मध्ये आता मात्र पुन्हा एकदा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. यावेळेस जर पाहिलं तर लागोपाठ 4 चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज अनिकेत भोमटे. फक्त आणि फक्त त्याने 1 धाव खर्च केलेला आहे 5 चेंडू मध्ये. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. फलंदाज नितीन साडी. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. या वेळेला काय करते मध्ये आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव मात्र अतिरिक्त मिळेल बॅटिंग करायचा संघाला. एका धावाने धावफलक आता मात्र 15 या घरामध्ये पोहोचली जाईल. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज अनिकेत अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आपल्या या
5 चेंडूमध्ये गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला चेंडूला सरळच्या दिशेने चेंडूला खेळून काढतोय. धाव मात्र मिळणार नाहीये. षटक संपलेला आहे. तिसरा संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 15 धावा. धावसंख्या 15 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि भरपूर धावांची गरज मात्र असेल. पाहायचा कोणता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाकडून आपण पाहणार आहोत. जयेश मोरे हा गोलंदाजी करण्याकरता आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हायवे एंड सुरुवात करेल जयेश मोरे. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहणार आहोत जगदीश खरपुडे असे स्ट्राईक एंडला. 60 धावांची गरज असेल 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू 60 धावांची गरज. गोलंदाज जयेश तयार. षटकातील पहिला बॉल असेल. या वेळेला चेंडूला सोडून दिलं जाते बॅटरच्या माध्यमातून. पंचांकडे आशंकित नजरेने पाहिलं होतं परंतु पंचांनी ही अपील मात्र फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाईल मात्र निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती सांगता झालेली आहे. गोलंदाज जयेश मोरे. षटकातील दुसरा चेंडू असेल. 60 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. जगदीश असे स्ट्राईक एंडला. या वेळेला आता आपण जर पाहिलं तर खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. चेंडू पण थोडस बाहेर वळतोय. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न हा केला जातोय आणि यशस्वी होतोय हा गोलंदाज जयेश मोरे. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय हाताळतोय. फलंदाज स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर निगेटिव्ह बॉडी लँग्वेज बॅटिंग करतोय. जगदीश खरपुडे असेल स्ट्राईक एंडला. यावेळेला चांगला फटका. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र एकही धाव मिळणार नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. जास्त काही फारसं शिल्लक राहिलेलं नाहीये मॅच मध्ये. एक हाती विजय मिळवलेला आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाने असं म्हणण्यास काही हरकत नाहीये. आता मात्र हवेमध्ये चेंडू पडतोय. नो मॅन्स लँड वर ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. जयेश मोरे शेवटचं षटक हाताळतोय. लागोपाठ 4 चेंडू निर्धाव टाकतोय हाताळतोय गोलंदाज जयेश. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. षटकातील 5वा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर जगदीश असेल. यावेळेस समोरच्या चेंडू खेळून काढायचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. षटकातील शेवटचा बॉल असेल. जयेश तयार. या वेळेला नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. बेमार चेंडूची हाताळणी केली होती. थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हातातून निसरतोय. नो बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. फ्री हिटची संधी असेल फलंदाज जगदीश याला. गोलंदाज जयेश मोरे. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला समोरच्या झेंडूकडून प्रयत्न. चेंडू जाईल व्ही शेप मध्ये आणि हा सामना मात्र जिंकतो तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ आणि हार्ड लक जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघ. पालनापाडा संघाने आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि पुढील वाटचालीसाठी